धोंड्याचा महिना चालू झालाय. बायलिकीला माझं एकच सांगणं आहे, बायांनो, माझ्या बहिणींनो, लेक्यांनो, धोंडे खायला नवऱ्याला घेऊन जावा, सासरवाडीला, तुमच्या माहेरला घेऊन जावा. पण एकच काम करा, तिथं गेल्याच्या नंतर बळजबरीनं नवऱ्याला पण रुसू नका आणि तुम्ही पण रुसू नका. बात तो सही है. काळ बेकार चालू आहे, सोनं बी महागलंय, सगळ्या गोष्टीच महागल्यात. मायपाला ताप करू नका उगाच, मायपाला ताप करून उगाच त्यांच्या जीवाला टेन्शन देऊ नका. तुम्ही एकच काम करा, गुणगुणानं गपचूप जावा, धोंडे खावा, पूर्ण खावा, पोळ्या खावा, आमरस खावा, सगळं खावा. पण खाणं झाल्याच्या नंतर गप गुणानं आपल्या आपल्या सासरला या आणि आनंदात राहा. आणि जर समजा तेवढं करून बी जर नवरा तुमचा ऐकत नसेल आणि मला लॅकिटच घाला, मला अंगठीच घाला, सासऱ्याकडून ती करत असेल आणि रुसत असेल, तर काहीच नाही बघा. धोंड्याचे लय प्रकार आहेत माय. हो का, असा एक धोंडा घ्या, हो का, असा आणि घाला त्याच्या डोसक्यामध्ये. अहो, इथं पहिलंच महागाई होऊन गेली आहे. मोदी सरकार आधीच म्हणाले की बाबा सोनं घेऊ नका, सोनं घेऊ नका. No, 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 no.